महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपण 141 नंबरचा व्हिडिओ पाहतो. या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधल्या 50 प्रश्नाने सुरुवात करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट ही आहे, जरा काही सूचना आहेत त्या जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतो. भरती करायचं ठरवलं, वेगवेगळ्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेतो, तयारी करतो, जातो येतो, दररोज काम चालू आहे. एवढ्यावर पोलीस भरती होत नाही. याला मेहनतच करावी लागते. पोलीस भरती ही फक्त 150 मार्काची आहे. मैदान 50 मार्क आणि लेखी परीक्षा 100 मार्क. या 150 मार्कावर महाराष्ट्र पोलीस भरती आहे. पण त्यामध्ये जो विद्यार्थी मनापासून प्रयत्न करतो, मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे. यामध्ये मेहनत केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, जिद्दीनं उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये चिकाटी गरजेची. डोळ्यासमोर ठेवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असले पाहिजे. मित्रांनो, मी एवढ्यासाठीच तळमळीनं सांगतोय की करायचं ना तर परिपूर्ण करा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आपल्याला. स्वामी विवेकानंद म्हणतात, ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न तर झाले पाहिजे, पण ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका. तेव्हा पोलीस भरतीचं ध्येय तुमच्या समोर आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला आटोकाट प्रयत्न करावा. मित्रांनो, ही स्पर्धा परीक्षा गेला आमचा तो काळ आम्ही असाही पाहिलेला आहे की आलेली सगळी मुलं भरती होत होती. त्यावेळेला पोलीस भरतीकडे लोंढ कमी होता. पण आता दिवसेंदिवस देशाची, महाराष्ट्राची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पुढं जायचं. महात्मा गांधींनी सांगितलंय, जगामध्ये कोणतंच काम अवघड नाही. कोणत्याही कामाला कमी लेखू नका. मग हे आपण करत असताना मागे का पडतो? याला एकच कारण आहे की आपलं 100% लक्षण आहे. तेवढ्यापुरतं आपण करतो, पुन्हा गप्प बसतो. आज शेजारीची पूजा आली, उद्या कोणाचं लग्न आलं, परवा गावची यात्रा आली, अमुक झालं तमुक झालं करून 1000 कारणं पुढं सांगून पोलीस भरती होऊन जाते. आणि मग नंतर म्हणायचं की सर 5 मार्कात नापास झालो, सर 1 मार्कामध्ये गेलो. याला काय अर्थ आहे? काही नाही. मित्रांनो, तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न तुम्हाला नवीन मिळतील ते ऐकले पाहिजेत, लिहिले पाहिजेत, वाचले पाहिजेत. सारखं चिंतन मनन चालूच असलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकं आणायची, विकत आणायची, सगळं करायचं आणि त्याच्यामध्ये लक्ष बारकाईनं घालायचं नाही. काय त्याचं होतं? मैदान व्यवस्थित झालं पाहिजे, लेखी परीक्षेची पूर्ण तयारी झाली पाहिजे. गाडीला 2 चाकं असतात, दोन्ही चाकं रेग्युलर चालली तरच भरती होऊ शकते. काही मुलं म्हणतात मला फक्त मैदान करायचं आहे आणि लेखीची काय तुझी तयारी झाली? लेखी मला सगळं येतं. मग लेखी सगळं जरी येतं तर नापास कशाला हो?
कोणाला सांगता येतं कोणता प्रश्न विचारला जाईल? महाराष्ट्राच्या पुस्तकालयामध्ये कोणतं पुस्तक आहे की 100 पैकी 100 प्रश्न येणारं पुस्तक विकत मिळतं का? त्यासाठी येणारी संदर्भांकित सर्व पुस्तकांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की चिकाटी गरजेची आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला मी संदेश देतोय, उल्लेख करतोय. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री होती. स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. लोकमान्य टिळकांनी या चतुसूत्रीच्या आधारे भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याप्रमाणे तुम्हाला एक चतुसूत्र, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी ही चतुसूत्री महत्वाची. ती चतुसूत्री आहे जिज्ञासा, जिव्हाळा, जिवंतपणा आणि जिद्द. माणसाकडे जिज्ञासा असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, जिवंतपणा असला पाहिजे आणि शेवटी जिद्द असली पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जिज्ञासा म्हणजे जाणून घ्या. पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत त्या जाणून घ्या. आणि ते जाणून घेताना प्रेमाने जाणून घ्या, जिव्हाळ्याने जाणून घ्या. आणि हे करत असताना जिवंतपणा असला पाहिजे. वाटलं पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे. नाहीतर आपण नुसतं जाणून घ्यायचं, काहीच करायचं नाही आणि शेवटी माणसाकडे लागते जिद्द. जिद्दीशिवाय या जगात काहीच मिळत नाही. मराठीत म्हणा, लात मारेन तिथं पाणी काढेल. लात मारेल की पाणी निघत नाही ही गोष्ट वेगळी, पण त्या म्हणीचा अर्थ खोलवर जर पाहिला तर तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. डोक्यामधला भ्रम काढा. तुम्हाला वाटत असेल पोलीस भरती मी सहज पास होईल, शक्य नाही. दुरून डोंगर साजरे. इथून एखादी डोंगराची टेकडी पाहिली की आपल्याला जवळ वाटते, उंचीनं कमी वाटते. पण प्रत्यक्ष जवळ गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही टेकडी चढणं अवघड आहे. मित्रांनो, तसंच आहे. आणि म्हणून एक एक प्रश्न मोलाचा आहे, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, एक एक प्रश्न, एक एक मार्क मिळवून घेऊ. आणि पोलीस भरतीला एक 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 मार्क गोळा करणं गरजेचं आहे. बघा, शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं आमचं काम आहे. योग्य वाटलं तर करा, नाही वाटलं नका करू. पण आमचं एक म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगावर वर्दी आली पाहिजे, घरादाराचा उद्धार झाला पाहिजे, महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं, देशाचं संरक्षण झालं पाहिजे. जगता जगता देशासाठी जगलं पाहिजे. विदा सावरकर म्हणतात, तुझं साठी जनन ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, माते जगलो तर तुझ्यासाठी. हा विचार करून कार्य करत असताना, आपण स्वतः आनंदानं जगत असताना देश सेवा सुद्धा होत असते. आणि म्हणून या प्रयत्नामध्ये तुम्ही लागलेला आहात. चिकाटीने तुम्ही प्रयत्न करा आणि पुढे जा. आम्हाला जे जमतं आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडतो, थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला जास्त अभ्यास करायला वेळ नाही, म्हणून आम्ही शॉर्टकटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी वामनराव पै सांगतात तेच खरं आहे. काय म्हणतात वामनराव पै? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आम्ही किती जरी सांगितलं, कुणी किती जरी सांगितलं, तर जीवनाचा शिल्पकार जर तुम्हाला बनायचा असेल तर तुम्हाला तुमचीच मेहनत करावी लागेल. त्यामुळे सर्वांनी बाळांनो प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये यश कसं मिळेल हे बघा. अजून तुमच्या हातामध्ये पूर्ण 6 महिने आहेत. परीक्षा दिवाळीशिवाय होत नाही आणि दिवाळीनंतर ती राहत नाही. त्यामुळे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कसलाही विद्यार्थी असला आणि त्याने जर तयारी चांगली केली तर त्याला 100% पास झाल्याशिवाय तो राहणार नाही. तेव्हा मित्रांनो, माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही लेखन वाढवा, वाचन वाढवा,
मैदानी वाढवा आणि जेणेकरून प्रयत्न करून एक एक मार्क कसा वाढेल आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला वर्दी कसे मिळेल हेच सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, हा आता आपला 41वा व्हिडिओ आहे, 141. यामध्ये 50 प्रश्न आपण आता सुरुवात करतोय. आधुनिक भारताचा इतिहास बघा. मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळेला गव्हर्नर जनरल कोण? 1857चा उठाव झाला, त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल कोण? मित्रांनो, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ब्रिटिश पार्लमेंटने केलेली नाही, ब्रिटिश व्यापाऱ्यांनी केली. हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. आणि नंतर मग भारतामध्ये आल्यानंतर व्यापार केला, व्यापाराच्या माध्यमातून भरमसाठ पैसा मिळवला, तराजू मोडला, तलवार केली आणि भारतामध्ये सत्ता निर्माण केली. 180 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये भारत खिळपत. ही गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 1857चा उठाव. या ब्रिटिशांना भारतातून हाकलून दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीयांनी केलेला हा फार मोठा प्रयत्न. याला स्वातंत्र्य समर, विदा सावरकर स्वातंत्र्य समर असंही म्हणतात. याला 1857चा उठाव असंही म्हणतात. याला शिपायांचं बंड असंही म्हणतात. आणि ज्या वेळेला हा उठाव झाला त्यावेळेला भारताचा गव्हर्नर जो होता तो लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर 1857च्या उठावात पहिली गोळी झाडणारी व्यक्ती कोण? 1857च्या उठावामध्ये पहिली गोळी झाली. मित्रांनो, 1857च्या उठावाचं प्लॅनिंग करण्यात आलं. 31 मे 1857 ही उठावाची नियोजित तारीख होती. सर्व भारतीयांना कल्पना होती की 31 मे 1857ला भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी असणारा इंग्रज शिल्लक राहिला नाही पाहिजे. सगळ्यांनी प्लॅनिंग केलं. परंतु उठावाचं तात्कालिक कारण म्हणजे काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावून हिंदू धर्मीय आणि मुसलमान धर्मीय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे बराकपूरच्या छावणीमधील तुकडी क्रमांक 34 मधील मंगल पांडेनं मेजर हुसेनवर पहिली गोळी झाली. प्रश्नाचं उत्तर आहे मंगल पांडे. 1857च्या उठावामध्ये पहिली गोळी कोणी झाडली? मंगल पांडे यानं झाडली. कोणावर झाडली? इंग्रज अंमलदार मेजर हुसेन याच्यावर पहिली गोळी झाडली आणि 1857च्या उठावाची ठिणगी. प्रश्न पुढचा आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रह महात्मा गांधींनी सुरू. दुसरं महायुद्ध चालू होतं. इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स एक गट होता. जपान, जर्मनी, इटली, नॉर्वे, स्वीडन, पोलंड हा दुसरा गट. 2 गटामध्ये युद्ध चालू होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची आणि जर्मनीची सरशी होत झाली. त्यावेळेला इंग्लंड आणि अमेरिका सुद्धा घाबरलेली. अशा वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी इंग्लंडला विनंती केली की तुम्ही भारतीयांची मदत मिळवा. परंतु त्यावेळेला भारतीयांना कोणत्या तोंडानं मदत मागायची, पाठिंबा कोणत्या तोंडानं मागायचा? त्यावेळेला महात्मा गांधी आणि राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी सांगितलं की युद्ध हेतू जाहीर करा. कशासाठी म्हणून युद्ध करायचं? काय आम्हाला मिळणार? तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देणार आहे लगे? देत असाल आत्ता स्वातंत्र्य तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्यामुळे युद्ध हेतू जाहीर करा. आम्हाला विनाकारण युद्धामध्ये ओवलं जाता कामा नये. आणि म्हणून महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी आहेत विनोबा भावे. प्रश्नाचं उत्तर आहे विनोबा भावे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. आपल्या लक्षात येतं आझाद हिंद सेना म्हटलं की सुभाषबाबू, बरोबर आहे. आझाद हिंद सेना म्हटलं की सुभाषबाबू. पण सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली नाही. आझाद हिंद सेनेचे संस्थापक काय आहेत? रासबिहारी बोस. जपानच्या तुर्गामध्ये भारतीय 20,000 सैन्य होते. रासबिहारी बोस यांना कळलं. रासबिहारी बोस हे जपान सरकारला भेटले आणि जपान सरकारकडून 20,000 सैन्य मागितलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. म्हणजेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर
मायकेल ओडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? मायकेल ओडवायर. मायकेल ओडवायर म्हटलं की जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी असलेल्या जालियनवाला बागेमध्ये हत्याकांड घडलं. जनरल डायरने अमानुष गोळीबार केला, हजारो माणसं मारली. 1919ला रौलेट ॲक्ट लागू केला. विना चौकशी तुरुंगात टाकणारा हा रौलेट ॲक्ट, त्याचा निषेध संपूर्ण भारतभर झाला. पंजाबमध्ये तर अतिशय झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये या कायद्याचा निषेध करण्यासाठी पंजाबमधील सर्व लोकांनी अमृतसर या ठिकाणच्या जालियनवाला बागेमध्ये निषेध सभा घेतलेली होती. त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर होता आणि लष्कर प्रमुख जनरल डायर होता. अशा परिस्थितीमध्ये या जनरल डायरने जालियनवाला बागेमध्ये असणाऱ्या लोकांच्यावर हल्ला केला, गोळीबार केला, हत्याकांड घडवून आणलं. मित्रांनो, त्यामध्ये या जालियनवाला बाग हत्याकांडाला खरा जबाबदार कोण आहे? तो आहे मायकेल ओडवायर. मायकेल ओडवायर हा जबाबदार आहे. कारण मायकेल ओडवायर त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर होता आणि जनरल डायर हा लष्कर प्रमुख होता. जनरल डायरनं गोळीबार केला हे मायकेल ओडवायरच्या परवानगीशिवाय केलेला नाही. म्हणजे या हत्याकांडाला मायकेल ओडवायर जबाबदार आहे. आणि म्हणून या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी पंजाबमधला उधम सिंग लंडनला गेला आणि लंडनला जाऊन त्या म्हाताऱ्या ओडवायरला गाठलं आणि गोळ्या घालून त्याला हत्या केली. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला त्यानं बरोबर घेतलेला आहे. म्हणजे बदला घेणारा त्याचं नाव उधम सिंग, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बंगालच्या फाळणी जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण? बंगालची फाळणी 1905ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याची गरज नव्हतीच. परंतु इंग्रजांनी जाणून बुजून बंगालची फाळणी केली. बंगालच्या फाळणीमुळे त्यांचा फायदा होणार होता. बिहार आणि ओडिशा हे दोन प्रांत वेगळे करता येणार होते आणि इंग्रज हे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करायचा त्यांना होता. आणि म्हणून त्यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्याचं नियोजन केलं आणि 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली. त्यावेळेला भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन होता, हे लक्षात ठेवा. भारतात सामाजिक सुधारणाचा पाया घालणारी व्यक्ती कोण? भारतामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया घालणारे महत्त्वाचे समाज सुधारक राजाराम मोहन रायचं नाव घेतलं की खरोखर आनंद होतो. मित्रांनो, हा बंगाली समाज सुधारक, बंगाली समाज सुधारक असून सुद्धा त्यांनी भारतामध्ये अतिशय चांगली कामं. आज मला सांगा, पिढ्यानपिढ्या सतीची चालू होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, औरंगजेबाच्या काळामध्ये, अकबराच्या काळामध्ये सुद्धा थोडाफार प्रयत्न केला, सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न केला, पण पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. परंतु राजाराम मोहन रायच्या काळामध्ये 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळात सती बंदीचा कायदा करण्यात, घराघरामध्ये जाऊन लोकांनी राजाराम मोहन राय म्हणायचे, अरे नवरा जर मेला तर त्या सतीला जाणून बुजून तुम्ही त्याला त्याच्या चितेमध्ये जाणार. म्हणजे याचा अर्थ त्या स्त्रीचा खून करताय तुम्ही. काय दोष आहे मला सांगा. आपण केलेला नवरा किती दिवस जगणार हे कोणाला माहिती आहे? आज सुद्धा कोणी सांगू शकतो, पण तरी आपण लग्न करतोच ना. आणि त्या स्त्रीला नवऱ्याच्या चितेमध्ये जाणं ही अतिशय घाण रूढी परंपरा होती. ती नाहीशी करण्याचं काम खरं वास्तविक राजाराम मोहन राय यांनी केलं. आणि मित्रांनो, म्हणून समाज सुधारणेचा पाया घालणारे महत्त्वाची व्यक्ती राजाराम मोहन राय. सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा, पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार हा पुण्याला झाला म्हणून त्याला पुणे करार. पुणे कराराचं दुसरं नाव आहे येरवडा करार. कारण त्यावेळेला महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगामध्ये. पुणे कराराला ऐक्य करार सुद्धा म्हणतात आणि पुणे कराराला गांधी आंबेडकर करार सुद्धा म्हणतात. ज्या वेळेला लंडनला
तिसरी गोलमेज परिषद झाली. त्या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड याने जातीय निवाडा केला आणि हा गांधीजींना आवडला नाही, कारण त्यावेळेला भारतामध्ये 7 कोटी जनता अस्पृश्य होती. ही आमच्यापासून वेगळी करण्याचा प्रयत्न इंग्रजांचा. अल्पसंख्याक लोकांना वेगळे मतदारसंघ, अस्पृश्यांना वेगळे मतदारसंघ हे गांधीजींना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी येरवडेच्या तुरुंगामध्ये 20 सप्टेंबर 1932ला आमरण उपोषण सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर चायकर पुण्याला गेले आणि आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार होऊन याच्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ न ठेवता कायदे मंडळामध्ये 148 जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला पुणे करार म्हणतात. मित्रांनो, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार 24 सप्टेंबर 1932ला झालेला. जहाल गटातील 3 प्रसिद्ध नेत्यांची नावे सांगा. जहाल गटामध्ये 3 प्रसिद्ध नावे म्हणजे लाल बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. हे झालांचे नेते होते. आणि मित्रांनो, सुरत अधिवेशनामध्ये आपल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यामध्ये 2 गट पडले, जहाल आणि मवाळ. जहाल आणि मवाळ जरी 2 गट पडले असले तरी दोन्ही गटाचा एकच उद्दिष्ट होतं की देशाला स्वातंत्र्य मिळवणं. आणि हा देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचं काम दोन्ही गट करत होते. मित्रांनो, गाडीला 2 चाकं असतात. ही दोन्ही चाकं जहाल आणि मवाळ ही दोन्ही बरोबर चालली होती आणि म्हणूनच 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे विसरून चालणार नाही. लाल बाल पाल, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक हे जहालांचे प्रमुख नेते होते. त्यानंतर प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. असाही प्रश्न विचारला जातो. 4 जोड्या असतात, त्यातली एकच जोडी चुकीची असते, बाकी 3 जोड्या बरोबर असतात. आणि ती चुकीची जोडी आपल्याला विचारली जाते. उदाहरणार्थ, बाळ गंगाधर टिळक गीता रश, ही जोडी बरोबर आहे. महात्मा गांधी सुधारक, ही जोडी चुकीची आहे. बाबासाहेब आंबेडकर शूद्र कोण होते, ही जोडी बरोबर आहे. ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा सूर, ही जोडी बरोबर आहे. म्हणजे यामध्ये चुकीची जोडी आहे महात्मा गांधी सुधारक. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि प्रश्नाचं उत्तर नक्की काय असेल याचा शोध घ्यायचा. इसवी सन 1930मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? 1930मध्ये पहिली गोलमेज परिषद झाली. या गोलमेज परिषदांचं आयोजन रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेलं आहे. रॅमसे मॅकडोनाल्ड याने गोलमेज परिषदेचे आयोजन केलेले होते. त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. 1905मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. आदर्श समाज सुधारक निर्माण झाले पाहिजे. समाज जर घडवायचा असेल तर समाज सुधारक पाहिजे. आदर्श शाळा करायची असेल तर आदर्श शिक्षक असले पाहिजे. आणि या समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, चाली, रीती, रूढी, परंपरा जर घालवायच्या असतील तर समाजामध्ये आदर्श समाज सुधारक असले पाहिजेत. आणि म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण? जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? तो पहिला ब्रिटिश गव्हर्नर एल्फिन्स्टन होता. एल्फिन्स्टन हा जुन्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. प्रत्येक भागाला गव्हर्नर होता. उदाहरणार्थ, बंगाल, ज्या वेळेला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली त्यावेळेला बंगालचा गव्हर्नर फ्रेजर होता. ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर मायकेल वुडवायर होता. अशा प्रकारे प्रत्येक विभागाला गव्हर्नर होता. जुन्या मुंबई प्रांताला एल्फिन्स्टन नावाचा गव्हर्नर होता. त्यानंतर इसवी सन 1829मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा कोणी? 1829मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये झाला. लॉर्ड विल्यम बेंटिंग
याच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा झाला, पण या कायदा मंजूर करून घेणं आणि सर्व गोष्टी करणं याच्यामध्ये 99% काम राजाराम मोहन रायांनी केलेलं आहे. पण उत्तरामध्ये लिहिताना लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये हा कायदा झालेला आहे. शिवजयंती उत्सव महाराष्ट्रामध्ये सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण? शिवजयंती महाराष्ट्रामध्ये ही शिवजयंती कोणी सुरू केली? त्यांचं नाव लोकमान्य टिळक. हे सार्वजनिक उत्सव आहे. सार्वजनिक गणेश उत्सव, सार्वजनिक शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी सुरू केली. 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले आणि 1895 मध्ये त्यांनी शिवजयंती सुरू केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे संस्थापक आहे सर ॲलन ह्यूम. सर ॲलन ह्यूम यांनी भारतातील सर्व नेते एकत्र करून 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना केली. हे लक्षात घ्या, याचाच अर्थ राष्ट्रीय सभेचे संस्थापक सर ॲलन ह्यूम होते. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली अध्यक्षा डॉक्टर ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या, हे विसरून चालणार नाही. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते, हे लक्षात असो. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईला भरलं आणि त्याचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते, हे लक्षात घ्या. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोचे यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना कोणत्या देशामध्ये सुरू केली? आता गदर पार्टी म्हटलं की लाला हरदयाळ यांच्या त्यांच्याबरोबर खानखोजे आहेत. त्यांनी हे अमेरिकेमध्ये या गदर पार्टीचं काम सुरू केलं. खानखोजे यांनी अमेरिकेमध्ये गदर पार्टीचं काम सुरू केलेलं आहे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? काँग्रेसचे म्हणजेच राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईला भरलेले आहे. त्यानंतर कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा पहिला क्रांतिकारक कोण? कलेक्टर जॅक्सनचा खून करणारा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण काणेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला. मित्रांनो, देशामध्ये जे लोक त्रास देत होते त्यांचा खून करण्याची तयारी आपल्या क्रांतिकारकांनी केलेली होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या लोकांनी जे प्रयत्न केले ते अतिशय मोलाचे आहेत, हे सर्वांनी विसरून चालणार नाही. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक आहे डॉक्टर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केलेली होती, ते त्याचे संस्थापक. त्यानंतर खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले? भारताचे आद्य क्रांतिकारक कोण? भारताचे आद्य क्रांतिकारक आहेत वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक आहेत. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार भारतामध्ये इसवी सन 1600 पासून चालू. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने काढून घेतला. तो केव्हा काढला? ती तारीख आहे 2 ऑगस्ट 1858ला हा कारभार काढून घेतला आणि भारताचा संपूर्ण कारभार इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या हातामध्ये दिलेला आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? यामध्ये हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं या दृष्टिकोनातून अनुकूल परिस्थिती निर्माण करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांनी अनुकूल परिस्थिती निर्माण केली आणि पर्यायाने हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन करण्यात. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय कोण? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल 1856 मध्ये भारतात आलेला होता. 1857ला उठाव झाला, पण 1856ला भारतामध्ये पहिला शेवटचा गव्हर्नर जनरल आला, त्याचं नाव लॉर्ड कॅनिंग. आणि तोच लॉर्ड कॅनिंग पुढे व्हिक्टोरिया राणीच्या काळामध्ये भारताचा पहिला व्हाईसराय झालेला आहे, हे लक्षात ठेवा. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन. मित्रांनो, लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल बादशाह बरोबर केली आहे? लॉर्ड कर्झनची
तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर केलेली आहे? तो सम्राट आहे औरंगजेब. औरंगजेब हा यानं जे कृत्य केलेलं आहे त्याच्या फ्युचरमध्ये, त्या पद्धतीने लॉर्ड कर्झनने सुद्धा बंगालची फाळणी केल्यामुळे लोकांची मनं दुखवण्याचा काम केलेलं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, 1929 मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास? 1929 मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पास करण्यात आला. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला. गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोणते? गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते विष्णू गणेश पिंगळे. विष्णू गणेश पिंगळे हे पुण्याचे होते. ते गदर पार्टीचे सदस्य होते, हे लक्षात असू द्या. भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. सी राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक. विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक होते महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेच्या जीवनाकडे लक्ष देऊन विधवा विवाहाचा पुरस्कार करणारे हे महर्षी धोंडो केशव कर्वे होते. प्रश्न आहे, असहकार चळवळ कोणी सुरू केली? असहकार चळवळ 1920 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केली. या असहकार चळवळीची सर्व सूत्रे महात्मा गांधींनी स्वतःच्या हातामध्ये ठेवलेली होती. आणि मित्रांनो, 1920ला असहकार चळवळ सुरू झालेली होती. मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? देवदास आणि देवदासी या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आवाज उठवलेला आहे. आणि मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. हाच प्रश्न आपण अगोदर पाहिलेला होता. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी कोण? विनोबा भावे. आणि दुसरे मानकरी आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, थोडे थोडे प्रश्न का होईना लक्षात ठेवा. ऐकून घेत चला, लक्षात ठेवत चला. जर काही आणखी अडचण असेल तर विचारत चला. 10-10 प्रश्न, 20-20 प्रश्न दररोज जरी आपण केले तरी भरपूर प्रयत्न करू शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. तुम्ही व्हिडिओ ऐकत चला, सबस्क्राईब करत चला. असेच व्हिडिओ परीक्षेपर्यंत मी चालूच ठेवणार आहे. 4-4 प्रश्न तुमच्या कानापर्यंत पोहोचून तुमच्या मनाची तयारी झाली पाहिजे आणि प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ झाली पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.